लवासा सिटी शरद पवारांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो। हीच लवासा सिटी बारामती लोकसभेचाही भाग आहे। म्हणूनच एबीपी माझाची टीम या लवासा सिटीमध्ये आलेली आहे आणि इथल्या मतदारांशी ते संवाद साधतायत। सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, कुणाच्या पारड्यात इथले मतदार मत टाकणार आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। इथं तरुण मंडळी आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय हवा काय इथं हवा विकासाच्या जोरावर चालणार आहे। केलाय कुणी विकास? तर विकास तर आम्ही मागचे 15 वर्ष पाहतोय की विद्यमान खासदारांनी फारसं काही या भागात निधी दिलेला नाहीये। आमचे रस्ते आणि आता तुम्ही बघताय की हा रिंग रोड मंजूर आहे, परंतु त्याला निधी नाहीये। असे खूप प्रश्न आहेत आमच्या भागामध्ये। परंतु लवासा सिटी तर शरद पवारांनी आणली ना इथं, तर ते माहीत नाही साहेब, कारण काय आम्ही पण न्यूजच्या माध्यमातून ऐकतो की साहेबांनी आणली साहेबांची, परंतु ते एवढं खोलवर आम्हाला काय फारसं माहीत नाही त्याच्याबद्दल। खोलवर जात नाही म्हणजे तुम्ही अलीकडच्या जो नेता आहे तो स्वीकारताय, बरोबर। तर मागं मग आता तुमचं मत कुणाला जाणार आहे? आमचं मत विकासालाच असणार। आमच्या गावामधले आमचे काही प्रश्न आहेत, याला जे आम्ही ज्यांच्याकडे देतो त्यातनं जर मार्गदर्शन चांगलं झालं आम्ही त्यांना विकासालाच मतदान करणार। विकास नेमका केलाय कोणी इथला लवासाचा? शरद पवारांनी केलाय की अजित पवारांनी केलाय? आता ते एवढं काही सांगू शकत नाही, तो मोठा विषय, वरचा विषय तो। आम्ही सर्वसामान्य जनता आहे। आम्ही पण तुम्हाला काय माहित आहे, तुम्ही जेवढं काही माहिती घेतली आहे त्यातून तुम्हाला काय दिसतं की इथला विकास जो आहे तो शरद पवारांनी केलाय, अजित पवारांनी केलाय? असं म्हटलं जातं की शरद पवारांनी ही लवासा आणली आहे, मग त्यांनी काही चूक केली आहे का? काय तुमचं मत? नाही, लवासा सिटी आली हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण इथल्या लोकांना रोजगार मिळाला। स्थानिक इथल्या ज्या कंपनी त्याच्यामध्ये इथले गावकरी लोक कामाला आहेत, त्यांना बाहेर जायला लागत होतं। कंपनी आली हे खूप चांगले, परंतु काय आहे की ग्रामीण भागातले म्हणजे आमचं गाव इथून आता हे संपूर्ण आम्ही म्हणजे इथून 11 गावांचा परिसर आहे, त्या 11 गावांमध्ये जायला रस्ता नाही व्यवस्थित। आणि आता मागच्या 3 महिन्यापूर्वी तिकडे शरद पवारांचं दुर्लक्ष झालं, त्यांनी लवासा सिटी आणली परंतु इथल्या गावांचा, इथल्या ग्रामस्थांचा विकास करायचं ते विसरले असं म्हणायचं। आता असं म्हणता येणार नाही, कारण दादांनी आता मागच्या डीपीडीसी मधून आम्हाला प्रत्येक गावाला किमान निधी देण्याचा प्रयत्न केलाय दादांनी। आता दादांनी माझं गाव भुईनी आहे, माझ्या गावात कमीत कमी आता मंजूर कामं 55 लाखापर्यंतची आहेत। आणि म्हणजे थोडासा कल जो आहे तो सुनेत्रा पवारांकडे आहे। तुझं मतदान आहे का इथं? हो, आहे ना। मग आता काय कितवं मतदान आहे तुझं? पहिल्यांदाच आहे। मग कुणाला करतोय तू आता? आता काय सगळेच विकासाच्या मागे जातात आणि इकडे पाहिल्यानंतर विकासच बघितला पाहिजे ना, त्यामुळे विकासाच्या पाठीमागे कोण करते विकास इथलं? विकास तर आता बऱ्यापैकी इकडे अजितदादांचंच काम चालू आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त शक्यता आहे। ही तरुण मंडळी जी आहे ती अजित पवारांच्या मागे असल्याचं दिसतंय, परंतु केवळ ह्यांचंच मत नाही, आणखी मत आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। चला तर माझ्यासोबत लवासा टाउन हॉल जवळ आपण आलोय आणि इथं ही एक छोटीशी बाजारपेठ आहे। याच बाजारपेठेतले जे मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। त्यांचं नेमकं काय मत आहे, ते कुणाला मतदान करणार आहेत, काय हवा काय आहे आता लवासामध्ये? सगळी हवा महाविकास आघाडीची। या ठिकाणी सुप्रियाताई सुळे या उमेदवार आहेत, त्यांना आम्ही मतदान करणार आहे। त्यांचं कारण काय? त्यांचं काम चांगले आणि सामान्य लोकांमध्ये त्यांची क्रेज आणि सामान्य लोकांमध्ये उठणं बसणं हे आमच्यासारख्या मतदाराला त्यांचं आवडतं। सामान्य लोकांमध्ये येतात, तुम्ही पण सामान्य आहात, तुमच्यापर्यंत येतात का सुप्रियाताई? हो, आम्ही सुप्रियाताईलाच मत करणार। आणि सुप्रियाताई असे चांगलं की योगदान म्हणजे जिथं चांगलं काम योगदान दिसतंय, जो काम करणारी युक्ती आहे त्या व्यक्तीलाच निवडून द्यायचं आपल्या कॅपॅसिटी आहे। आणि आपल्या जगात म्हणजे मोसूखोऱ्यामध्ये किती काम केलेले आहेत। 15 वर्षात काय काय कामं केली त्यांनी? 15 वर्षात म्हणजे जिथं जिथं निधी आहे तिथं निधी दिलेले आहे, आणि जिथे जिथं काम आहे तिथे योगदान काम केलेलं आहे, की त्या कामाची परिचितता पण आहे, की अशी आज्यात येऊन आयतं गबळ खाणारे आयतं मागून घेणार नाही ती, की ती परिचय दाखवून ते काम करून कामाची छाया दाखवणारी, कामाचं एक नेतृत्व आणि कामाचा एक म्हणजे त्यांनी खूप काम केलंय। मग अजित पवारांनी काही काम केलं नाही का या भागातलं? काही आमच्या भागात काहीच केलं नाही। तुमचं काय मत आहे? तुतारी काय कारण? काय मना ध्यानात तुतारी। बर, वास फक्त तुतारी वाजवायची। काय कारण? काय ताईंसाठी, फक्त ताईंसाठी? ताईंसाठी आणि आमचे महादेवांना कोंढऱ्यांसाठी। बर, एवढंच। तर यांच्या मनात तुतारी आहे, ते तुतारी फुंकणार आहेत। जरा इथं
आणखी काही दुकान आहेत तिथेही जाऊयात, तिथेही बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. बाबांशी जरा बोलूयात. बाबा काय आता इथं ऐकून घ्या तुमचं मतदान कुठे आहे? बारामती लोकसभेलाच आहे का? आहे खारवड्याला वांजळ्याला आहे. बर मग इथं आता वातावरण काय आहे? सुनेत्रा पवारांचं आहे, सुप्रिया सुळेंचं आहे. काम करायचं वातावरण आहे आमचं बाकीचं. हा मतदान करणार का नाही? मतदान करणार ना. मग कुणाला करणार? ते आता तिथं काय काय ठरेल ते गावात हा तुम्ही नाही काय ठरवलं? नाही ना. आता आपण संध्याकाळी जायचं कधी जायचं नाही घरी. लोक काम कुणी केलंय? सुप्रिया सुळेंनी केलंय की सुनेत्रा पवार करतील असं वाटतं? सुप्रिया सुळेन केलं ना काम. केलंय. हा मतदान त्यांनाच. त्यांनाच करायचं. हा हातात घड्याळ बांधताय की तुतारी फुकताय? ते बघू त्या दिवशी ठरवू काय करायचं ते. या दिवशी 2 दिवसावर आलं की मतदान. बर तर ही अशी प्रतिक्रिया आहे इथं. बाबा काय वातावरण काय आता इथं लोकसभेचं? बाबा ते नाही काय सांगता येणार. ते तिकडे ते वातावरण तिकडे आणि आम्ही इकडे. का हो? महाराज का बरं? का म्हणजे काय मतदान करणार आहे का नाही? नाही नाही मतदानच नाही करणार? नाही नाही अहो मतदानाचा हक्क आहे आपला. नाही नाही. मग कशाला मतदान फुकट कोणाला द्या आणि काय करायला? हा नाही नाही मतदान द्या. काय विकास करत नाहीत का हे आपलं काय? विकास करणार ना 5 वर्ष नाही येतील तेव्हा. आता आल्यात आता 5 वर्ष नाही येणार. विकास दिसत नाही का तुम्हाला? इलावासा बंद पडली, आम्ही उन्हादारांना हिंडतो इकडून तिकडून. हेच विकास आमचे. एक कस्टमर आत सोडिनार गेटवर ना, त्यांच्यानं ते सुटाना. शाळा बंद पडल्या आमच्या इथल्या. पोरं आता रस्त्याने फिरतात 8वीची 5वीची. हे विकास आमचे. कायला मतं करायच्यात? कुणालाच नाही करायची. नोटाला बस. मतदानाचा हक्क आहे आपला. अहो नोटाला करणार ना. मग ते काय सांगितलं? ते काय सांगितलं? नोटाला नाही नाही. नोटाला नोटाला म्हणतायत. काय तुमचं काय ठरलंय? आमचं तुतारी. काय कारण काय? नाही ना, एक साहेबांका बघून आम्ही तुतारीला मतदान करतो. हा, हे शेवटचं वर्ष असन किंवा अजून पुढच्या ह्याच्यात असन, पण साहेबांसाठीच आम्ही काम करतो. साहेबांची शेवटची निवडणूक असेल असं वाटतं? शेवटची असून आता अजून पुढची असून, पण तरी आम्ही साहेबांचेच कार्यकर्ते की साहेबांनाच मतदान करणार. साहेबांनाच करणार. अजित पवारांनी काही लक्ष नाही दिलं इकडं? नाही, काहीच नाही दिलं. अशा प्रतिक्रिया आहेत. आणखी आपण प्रतिक्रिया जाणून घ्यायच्यात. लवासा सिटी ही 25,000 एकरमध्ये वसलेली आहे. ज्या गावांमध्ये ही सिटी वसलेली आहे त्यातलीच बोहिनी या गावामध्ये आत्ता आपण आलेलो आहोत आणि इथल्या लोकांशी आपण चर्चा करणार आहोत. काय वातावरण काय आहे इकडं? सुप्रिया सुळेंचं आहे की सुनेत्रा पवारांचं आहे? आता सध्या तरी दुहींचंही चाललंय. दुही येतात दुही जातात. आता लोक ठरवतील काय करायचं. विकासाच्याच मागे गेलं पाहिजे. विकास हा जर पहिला जे झालाय, आता आमच्याकडे निधी वगैरे पडलेला आहे, दादांनी निधी वगैरे टाकलेला आहे, तर लोक विकासाच्याच मागे जाणार. लोक बाकी काय करणार आहेत लोक? कोणी विकास केलाय? पण शरद पवारांनी केलाय की अजित पवारांनी केलाय? इथून माग साहेबांचं मार्गदर्शन होतं, पण आता जे निधी पडल्यात काय ते दादाच्या माध्यमातून पडल्यात. आता मतदान कोणाला करताय तुम्ही? सुनेत्रा पवारांना की सुप्रिया सुळेंना? सध्या तरी आमचं सुमित्रा पवारांनाच करायचं असं चाललंय. हो. तुम्ही कोणाला करताय? सुनेत्रा पवार. काय कारण काय? कारण एवढंच की आता मोदी देशात त्यांचं जे चाललेलं हे आहे काम, ते बघून शेने आम्ही सुनेत्रा पवारांना मतदान करणार आहे. परंतु शरद पवारांनी ही लवासा सिटी आणली असं अनेकदा बोललं जातं. त्यांनी इथं जे लवासा सिटी आणली त्याच्यामुळे काय तुमचा विकास झाला नाही का इथला? नाही, सिटी आणल्याविषयी सिटीच्या विषयी काहीच नाही. सिटी आणली, विकास झाला, पण विकास किती 10 ते 11 वर्ष झाला आणि बंद पडली. आता एवढी बिकट परिस्थिती लोकांची आहे, तर आता काही लोकांना कामं पण नाही. लोकांनी जागा जमिनी सगळ्या देऊन टाकल्या आणि आता सध्या तरी कामं नाही. जे कामं काय मेंटेनन्सची वगैरे आहेत ते पैसे पण भेटत नाही. वर्ष 2-2, 1.5 वर्ष पैसे लोकांना भेटले नाही. आता ह्या लोकांनी लय अवघड परिस्थिती झाली. शरद पवारांचं नंतर इकडे दुर्लक्ष झालं का लवासा सिटीकडे? आता एवढं काही आम्हाला सांगता येणार नाही त्याच्यामधलं, पण आताची इथली पाहता परिस्थिती म्हणजे लय अवघड कंडिशन मध्ये आहे. आता अजित पवार तरी लक्ष देत आहेत का? इथे येतात का अजित पवार? आता आमची आशा आहे त्यांच्याकडे की मोदी देशाचं नेतृत्व बघतायत, त्यांच्या माध्यमातून कदाच आमच्या भागाचा विकास घडू शकतो अशी आम्हाला अपेक्षा आहे. अजित पवारांचं आहे का लक्ष? नाही, लक्ष आहे म्हणजे ते इकडे येतात, येत नाही. म्हणजे ह्या पुण्यामध्ये येतात, इकडे वरती सह्याद्री पट्टा असल्यामुळे जास्त नाही, लोकसंख्या बी कमी आहे, पण खाली पुण्याला वगैरे
पिरंगुटला वगैरे त्यांच्या सभा होतात. गेल्या वेळेला कुणाला मतदान केलं होतं तुम्ही? गेल्या वेळेला आम्ही ताईंनाच केलं होतं. आता गेल्या वेळेला ताईंना केलं होतं, हा. आता ते घड्याळ होतं महाविकास आघाडी, हा आता आहे महायुतीकडे. हा मग अडचण काही झाली आहे का? हा. अडचण झाली आहे का काही? नाही, अडचण म्हणजे आता आम्ही घड्याळाकडेच जाणार. बरं. पहिले जसे घड्याळाकडे गेलो ते घड्याळ सोडणार नाही आता. शरद पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या लवासा सिटीमधील मतदारांचा कौल नेमका सुप्रिया सुळेला आहे की सुनेत्रा पवारांना, हे जाणून घेण्याचा आम्ही यातून प्रयत्न केला. तुमच्या लक्षात आलंच असेल की या लवासामधले मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात मतदान करणार. नाजिम मुल्ला, ABP माझा, लवासा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.